आज गेलो न्यू पनवेलला बांट्या कॉलेजला, कारण की माझा 12वीचा पेपर आहे. इथनं मला पास व्हायचं आहे. सरनं बोललो पास करशील ना, तर बोलतो तू येत. सकाळीच लाईट नव्हती, मग टणपाण्यानंच आंघोळ केली. वाटलं का दिवसभर कॉलेजला थांबायला लागन. मम्मी नाश्ता करायला घेतला तर मम्मी साली ना बोलतो ना बोलता भावाने घरांच्या ना चपात्या ठेवून स्वतःहून बसली खावाला. मग पनवेलला ब्रिज चेतन आणि 4 वेळा स्कूटी पण भरली. तसाच पोचलो बांट्या कॉलेजला. सरनं हॉल तिकीट घेतला ना, सरना 10 वेळेला बोललो पास करशील ना, सर पण व्हिडिओ बघता. सरनं बोललो पास करशील तर 3000 फॉलोअर्स वाढवीन. मग नंतर घरात चाललेलो तर बाईनी कॅम्परचा काय बनवलंय कमेंट मध्ये सांगा. मग तर कॅम्पर नाही डंपर वाटतंय. आता घरा नेवाचा बाईनी तर ऑफिसवर घेऊन आला. 5 मिनिटांनी घरा जाऊन सांगून एक झोप झाली तरी काही घरा नेत नव्हता. करण जाडे प्रत्येक बरोबर साईब्रो होता. मग त्यांच्या सोबत असा गेलो घरा आलो तर कुत्रा बोलतो पप्पा आला घरा. त्याला बोललो बाला आलो घरा. मग तसंच गेलो मोठ्यापाच्या दुकानावर न ते घरची सोयाबीन घेतली. आयोसा बसलेला इथं. नंतर आयोसा पण बोलतं काय रे भावाने व्हिडिओ काढतं. आका पण बोलतं काय रे व्हिडिओ काढतं का, घेऊ काठी तुला. मग नंतर सोयाबीन खाली न गेलो डायरेक्ट जिमला. म्हणजे 2 तासान जिमला पोचलो ना. आज शोल्डर मारते बरं, आज पक्का वेट मारीन बरं, विचारूच घरशी करून चालतो. जिम झाली, घरा गेलो तर संगीता आम्ही भांडी घसत होती. नंतर वरती गेलो ना, प्रोटीन मारला. तसाच जेवलो ना, खेळायला जाते बरं तशा बालदीन पाय घालून बसलेला. मग नंतर बॅट बॉल खेळत बसलेलो तर इकडे कुत्रा जेवत होता. तर चला ब्लॉग इथं एंड करू. भेटू त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब सगळं करून ठेवा. लय ब्लॉग येते ना आता.